नमस्कार रसिक वाचक हो, स्वागत आहे तुमचं पुस्तकांच्या दुनियेमध्ये। मी तुमची मिथिला पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आली आहे पुस्तकं, काव्य आणि बरंच काही। मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की बेट्टी स्विस एम्बसीला जाऊन आली। त्या ऑफिसमध्ये हेलन नावाच्या एका महिला अधिकारीला भेटून आली, पण तिकडे एम्बसीमध्ये तिचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरले। एम्बसीने बेट्टीला मदत द्यायला नकार दिला आणि तिच्या या प्रयत्नांबद्दल मुडीला सुद्धा थोडीशी चाहूल लागली। त्याच्यामुळे त्यानेही आता तिला पुन्हा एकदा घरामध्ये नजरकैदेत ठेवलं होतं। आता त्याचा पुढचा भाग बघूया। एक दिवस संध्याकाळच्या वेळेला बेट्टी आमेबोझुर्गच्या घराच्या दिवाणखान्यात बसली होती। बाहेर बऱ्यापैकी अंधार झाला होता आणि अचानक घराजवळून एका जेट विमानाचा जोरात जाण्याचा आवाज आला। पाठोपाठ आकाशात आगीचा लोळ उसळला आणि बॉम्बच्या गडगडाटाचा आवाज आला। बेट्टीला वाटलं तेहरानच्या उंबरठ्यावर युद्ध पेटलं। त्याच्यामुळे ती घाबरून महातोबला घेऊन लपण्यासाठी जागा शोधायला लागली। भीती तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असणार, कारण की माजिद लगेच म्हणाला, घाबरू नका, हे फक्त एक प्रात्यक्षिक आहे युद्ध सप्ताहानिमित्त। बेट्टीला काही कळेना। शेवटी मग मुडीनेच तिला समजावून सांगितलं की सर्व इराणमध्ये वर्षातून एकदा युद्ध सप्ताह साजरा करण्यात येतो, कारण की इराणचं इराकशी युद्ध चालू होतं आणि इराणी लोकांचा असा समज होता की इराक हे अमेरिकेच्या हातातलं नुसतं बाहुलं। आता आमचं अमेरिकेशी युद्ध होणार आणि त्याच्यामध्ये आमचा विजय होणार, कारण की तुझ्या बापाने माझ्या बापाला मारलं। बेट्टीला काहीच कळेना। काय? शेवटी मुडीने तिला स्पष्ट केलं की दुसऱ्या महायुद्धामध्ये ज्या वेळेला बेट्टीचे वडील आबादानमधील अमेरिकन सैन्यामध्ये होते, त्याच सुमाराला मुडीचे वडील डॉक्टर म्हणून कितीतरी इराणी सैनिकांना मलेरियावर उपचार करायला म्हणून झटत होते। अखेरीस याच मलेरियाने मुडीच्या वडिलांचा बळी घेतला होता आणि आता हे पाप तुला फेडावं लागणार आणि तुझा मुलगा जो सुद्धा मध्य पूर्वेच्या युद्धात नक्की मारला जाणार, असं म्हणून मुडी बेट्टीला चिडवायला लागला। मुडी हे सगळं मुद्दाम तिला चिडवण्यासाठी, घाबरवण्यासाठी बोलतोय हे बेट्टीला माहीत असल्यामुळे तिने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं। पण तिला पुन्हा एकदा जाणीव झाली की देवाने ज्या माणसाशी तिची नवरा म्हणून गाठ घालून दिली होती, तो माणूस नव्हता, हैवान होता। मुडी म्हणाला, चला सगळ्या गच्चीवर जाऊ। कशासाठी? युद्धाचं प्रात्यक्षिक बघायला। बेट्टीने यायला नकार दिला। बेट्टी येत नाही म्हटल्यावर त्याने महातोबला जबरदस्ती करून गच्चीवर न्यायला लागला आणि सगळ्यांबरोबर ते युद्धाचं प्रात्यक्षिक बघायला अमेरिका मुर्दाबाद म्हणजे इराणी भाषेमध्ये मार्क बार्ग अमेरिका अशा घोषणा द्यायला तो महातोबला सुद्धा सक्ती करायला लागला। ती रडायची, घाबरायची, ओरडायची। त्यावेळेला तो तिला मारझोड करत होता। दिवस अशा पद्धतीने जात होते। पुन्हा एकदा मध्यंतरीच्या काळात एका धार्मिक स्थळी जाणं झालं आणि तिथे जाऊन पुन्हा एकदा आमेबोझुर्गच्या दुष्टपणामुळे आरडाओरडा आणि सगळा तमाशा झाला। काही दिवस गेले आणि मुडीच्या अचानक मनात आलं, महातोबला आता शाळेत घालायला हवं। महातोबला इराणी संस्कृतीप्रमाणे व्यवस्थित आदर्श कन्या करायची स्वप्न तो पाहायला लागला होता। काही दिवसांनी त्याने अचानक घरामध्ये जाहीर केलं की उद्यापासून महातोबची शाळा सुरू। हे ऐकल्यावर बेट्टी आणि महातोबने त्याला खूप विरोध केला। महातोबने तर भीतीने बेट्टीचा दंड गच्च पकडून ठेवला, कारण ह्या परक्या देशामध्ये, परक्या वातावरणामध्ये ती तिच्या आईला सोडून क्षणभरही राहायला तयार नव्हती। पण मुडी त्यांचा ऐकणार नव्हता। त्याच्यामुळे शेवटी बेट्टीने विनंती केली की कमीत कमी मला आधी माझ्या डोळ्यांनी ती शाळा बघू दे। मुडी त्या गोष्टीला तयार झाला आणि त्याच दिवशी दुपारी जाऊन दोघांनी शाळा बघितली। शाळा बघून बेट्टीला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण की शाळा फक्त स्वच्छ आणि सुंदर नव्हती, तर अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज अशी ती इमारत होती। तेव्हा मुडीने सांगितलं की ही तर एक खाजगी शाळा आहे, ह्या शाळेमध्ये महातोबला एक वर्षभर जाता आलं असतं, पण त्याच्यानंतर मात्र तिला सरकारी शाळेत घालावं लागणार होतं।
शाळा पसंत पडल्यावर लगेचच महातोबला ते शाळेत घालण्याचं ठरलं. पण त्या दोघींच्या सुदैवाने अजून 6 महिन्यांची वेटिंग लिस्ट होती. त्याच्यामुळे तेवढ्या ह्याच्यात दोघींनी सुटकेचा निश्वास सोडला. बेट्टीला आता लक्षात आलं की त्या दोघींना कायमचं इथे इराणमध्येच ठेवून घेण्यासाठी मुडी आता अगदी पद्धतशीर पावलं टाकत होता. एकदम महातोबला इथे शाळेत घातलं की त्या दोघींना इथे अडकवणं सोपं जाईल असा मुडी विचार करत होता. त्याच्यामुळे आता बेट्टी सुद्धा विचार करायला लागली की तिच्या विरोधी भूमिकेचा परिणाम म्हणून मुडी तिच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवत होता. ह्यातून आता मुडीला बेसावत करण्याचा मार्ग म्हणजे आपण त्याच्या बोलण्याला विरोधच करायचा नाही. आपण इथे इराणमध्ये राहायला आनंदाने तयार झालो आहोत असंच भासवायचं. त्याच्यानंतरचा उरलेला सगळा वेळ खोलीत बसून तिने यापुढे कसं वागायचं, कसं बोलायचं याचे बेत आखण्यात सगळा वेळ घालवला. सगळ्यात आधी तिने स्वतःची तब्येत सुधारायची ठरवली आणि या आमेबोझर्गच्या घरातून बाहेर पडायचं ठरवलं. कारण आमेबोझर्गच्या घरातल्या सगळ्या कुटुंबियांनी मिळून बेट्टीला जणू काय कैदी बनवून ठेवलं होतं. बेट्टीच्या मनात आलं मुडी सुद्धा कधी ना कधी आम्ही दोघी जणी इथे इराणमध्ये राहायला आनंदाने तयार होऊ या आशेवर जगत असेल. पूर्वीसारखा पुन्हा एकदा प्रेमाचा सुखाचा संसार करावा अशी मुडीची सुद्धा इच्छा असेल. तर हे सगळं कसं साधावं बरं. म्हणून तिने मुडीला खुश करायचं ठरवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तिने एक सुंदर मंद निळ्या रंगाचा पाकिस्तानी पोशाख घातला. चेहऱ्यावर हलकासा मेकअप केला, छानसे केस विंचरले. हे सगळं बघून मुडी खुश झालाय हे त्याच्या एका कटाक्षातच तिला समजलं. बेट्टीने त्याला हळूच जाऊन सांगितलं की मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. ऐकल्यावर मुडी लगेच तिला अंगणात एका कोपऱ्यात घेऊन गेला. तिथे जाऊन बेट्टीने त्याला सांगितलं की हे बघ, आता आपण कायमचं इथे इराणमध्येच राहायचं हे मला पटलंय. पण आता आपण इथे राहणारच आहोत तर आपल्या तिघांचा पूर्वीसारखा छानसा संसारही करायला सुरुवात करूया असं मला वाटतं. आपल्या तिघांचा, तू, मी, महातोब, आपल्या तिघांचा कसा सोन्यासारखा संसार होता, आता पुन्हा आपण तशा संसाराला लागावं अशी माझी इच्छा आहे आणि ते मला ह्या घरात राहून करणं शक्य होणार नाही. हे ऐकल्यावर मात्र मुडीचा चेहरा बदलला, थोडा सावध झाला. आवाज वाढला त्याचा थोडासा आणि म्हणाला पण हे तुला करावंच लागेल कारण की आमेबोझर्ग माझी मोठी बहीण आहे आणि मी तिचा आदर करतो. बेट्टीला शेवटी सहन झालं नाही आणि ती रडायला लागली. ती रडायला लागली म्हटल्यावर थोडंसं का होईना पण मुडी वरमला. एकीकडे बायको, दुसरीकडे बहीण अशा कात्रीत तो सापडला. शेवटी तो तिला म्हणाला ठीक आहे पण आपण जायचं तरी कुठे. बेट्टी म्हणाली गेले कित्येक दिवस रेझा आपल्याला त्याच्या घरी बोलवतोय, आपण त्याच्या घरी राहायला जाऊया. मुडी म्हणाला अगं ते फक्त वरवरचं असतं, त्यात काही खरं नसतं. बेट्टी म्हणाली ठीक आहे त्याला वरवरचं म्हणू दे, आपण ते खरं मानूया आणि आपण त्याच्याकडे राहायला जाऊया. शेवटी नंतर बरेच दिवस बेट्टीने मुडीचं ह्याच्यावरून डोकं खाल्लं आणि एक दिवस मुडीने बेट्टीच्या कानावर घातलं की आज संध्याकाळी रेझा घरी येतोय तेव्हा तूच त्याच्याशी बोल. बेट्टीने रेझाला ह्या विषयाबद्दल सांगितलं. रेझा म्हणाला हो हो नक्की या पण आज नको, आज आम्हाला बाहेर जायचंय. हेही खोटं. बेट्टीने विचारलं ठीक आहे उद्या येऊ. तो म्हटला उद्या तसं चालेल पण आपण असं करू मी कोणाची तरी गाडी मागवतो आणि तुम्हाला घेऊन जातो. हे सुद्धा खोटं. दुसऱ्या दिवशी दिवसभर बेट्टीने रेझाची येण्याची वाट बघितली. शेवटी रात्रीचे 10 वाजून गेले तरी सुद्धा रेझा तिला न्यायला आलाच नाही. मग बेट्टीने मुडीकडे हट्ट लावला की रेझाला फोन करायचा आणि मीच त्याच्याशी बोलणार. मुडीने पुन्हा एकदा तिचं ऐकून रेझाला फोन लावून दिला आणि तो शेजारी उभा राहिला. बेट्टी म्हणाली रेझा आम्ही तुझी किती वाट बघतोय, तू मला न्यायला येणार होतास ना. अगं हो त्याचं काय झालं ते जरा काहीतरी काम निघालं. पुन्हा एकदा हे सुद्धा खोटं. बेट्टी म्हणाली ते काही तू आत्ताच्या आत्ता ये आणि आम्हाला घेऊन जा.
शेवटी रेझाला सुद्धा कळलं की आता ह्याच्या पुढे टाळण्यात काही अर्थ नाही. ठीक आहे, मी येतो असं म्हणून थोड्या वेळाने रेझा आला. बेट्टी तयारच होती. रेझा आल्या आल्या तिने निघायची तयारी केली, पण रेझाला मात्र काहीही घाई नव्हती. त्याने आरामात हातपाय धुतले, कपडे बदलले, चहा पाणी झालं, आम्ही बुजुर्गशी गप्पा गोष्टी झाल्या आणि शेवटी मध्यरात्री ते रेझाच्या घरी गेले. रेझाच्या घरी गेले त्यावेळेला बेट्टीने बघितलं की एसीची खूप साफसफाई चालू होती. एसी म्हणजे पुन्हा एकदा सांगते, रेझाची पत्नी. तिची खूप साफसफाई आणि आवराआवर चालू होती. तेव्हा बेट्टीला समजलं की रेझाने एवढा वेळ टाइमपास का बरं केला. रात्र इतकी झाली होती की लगेचच तिने त्यांना दिलेल्या खोलीमध्ये जाऊन सामान ठेवून दिलं, कपडे बदलले. बेट्टीने तिचे लपवलेले पैसे सुद्धा सोबतच आणले होते, ते सुद्धा तिने लगेचच लपवून ठेवले आणि महातोबला झोपवून ती मनातल्या मनात सुटकेचे बेत आखायला लागली. तिने हळुवारपणे मोडीला खोलीत बोलावलं, त्याच्या डोळ्यात डोळे घातले आणि त्याला म्हणाली, तू मला इथे आणलंस, मला खूप बरं वाटलं. आणि त्याच्या हातावरून अगदी अलगद हात फिरवला. त्याच्या अंगावर काटा उभा राहिलेला बेट्टीला सुद्धा जाणवला. नंतरचा काही काळ बेट्टीने ह्या माणसाचा गळा दाबून खून करावा असे विचार मनात येत असताना चेहऱ्यावर त्याच्याबद्दल प्रेम दाखवून पुढचा थोडासा वेळ काढला आणि शेवटी सगळं झाल्यावर त्याच्या कानात हळूच बोलली, आय लव्ह यू. अर्थात हे सुद्धा खोटं. बेट्टीने आता तिच्या सुटकेसाठी हळूहळू एक एक पावलं उचलायला सुरुवात केली. पहिल्यांदा तिने एम्बसीत जायचा प्रयत्न केला, तिथे जाऊन तिचे प्रयत्न निष्फळ ठरले, पण तरी एक असफल का होईना पण तो एक तिचा प्रयत्न होता. आता आम्ही बुजुर्गच्या घरातून बाहेर पडून रेझाच्या घरी येऊन राहणं हा सध्या त्या सुटकेच्या सगळ्या प्रवासामधलंच एक पाऊल होतं असेही आपण म्हटलं तरी चालेल. ह्याच्या पुढे अजून अजून बेट्टी काय करते, तिला कसा मार्ग सापडतोय, हे सगळं आपण येत्या पुढच्या एपिसोड्समध्ये नक्की बघूया. तुम्हाला ही गोष्ट ऐकायला आवडत असेल तर मला प्लीज तसं कमेंटमध्ये कळवा. तुमचे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुमच्या कमेंट्स आल्याशिवाय मलाही समजत नाही की तुम्हाला व्हिडिओज आवडत आहेत की नाही आवडत आहे. पुढच्या एपिसोड्समध्ये आपण पुढची गोष्ट नक्की ऐकू. तोपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर सबस्क्राईब करा. ऐकत राहा, वाचत राहा, प्रगल्भ होत राहा. धन्यवाद.